नमस्कार मंडळी, इट्स मी कोमल गोसावी. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, आत्ता 6:30 वाजले आणि इतक्या वेळ टाइम रिकामी बसली तेव्हा तुला आठवलं नाही. काहीच कामं करत नव्हते ना, तोपर्यंत या लोकांना आठवत नाही की बाबा हिला कामं सांग. हे बोल, कोमल काय कामं करते का? जरा तरी माझी साईड बेबी खोटं. कोमल काय काम करते का? काहीच करत नाही. कोणीच म्हणजे कोणीच जरा सुद्धा माझी बाजू घेत नाही. आता अजून मेंबर्स यायचे बाकी आहेत. मम्मी आणि दादा थोड्या वेळाने येते आणि आधी जण उद्या येतील. मी आजपासून ब्लॉग स्टार्ट करते. फायनली मेहंदी झाली. ही काल काढलेली आणि ही आता. मुलांना टाइम 1:45 झाले तर रात्रीचे. मला जबरदस्ती बसवलंय. मी पुढचं बोललीच नाहीये पण मला माहिती नाही. अगं 1:45 वाजता एवढे बारकाईने टाइम मेहंदी काढत बसलीयेस. कधी संपायची ती मेहंदी? बोल आता, बोल आता. तुझ्या ताईने एकाच साईडला मेहंदी लावली आहे. तुला तरी दोन्ही हातांना, मला एकच हाताला पण मेहंदी. मला आता पाठीमागे पण काढायचं आणि गिरवायचं आहे. तुझा बर्थडे, लग्न नाहीये बेबी. असू दे ना, बड्डे म्हणून काय झालं? बड्डे म्हणून कर ना. मम्मी कुठे? मम्मी मम्मी चहा ठेव. मम्मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात. एकदा बोलले ना कोमो. गुड मॉर्निंग. तिला त्रास द्यायला खूप मज्जा येते. नाही, ती मला त्रास देत नाही. ही मला त्रास देते खूप जास्त. काय आलं ना? नाही. सो खूप सारा ओरडा खाऊन, खूप बोलणं ऐकून आत्ता किती झाले? 1:45. ताई आता भरपूर शिव्या पड ना. 1:45 वाजता मी रेडी व्हायला घेतलेला आहे. माझं झालेलं आहे. मला फक्त केसांना थोडंसं ब्लो ड्राय करायचं, द्यायला टचअप करायचे, बास. मी जास्त हेच करणार नाहीये. नाही गाईस. नो मेकअप. हा, आणि ही माझी मेहंदी. ही परवा मेड बाय नाही, ती ताईने काढलेली आहे. ती त्यावेळेस ताईच मला मेहंदी काढून देते. आणि अजून काय बोलू? मेकअप पण तूच करते, हे माहितीच आहे सगळ्यांना. कसं व्हायचं गाईज? ऑर्डर द्यायची असेल माझ्या बहिणीला तर तुम्ही मला DM करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला. भेटूया थोड्या वेळ. करतोय हे जरा सिरियस मोड वर समजते कोणती राखी आहे. कलर अरे रे रे कुंकू चिपको गुडघे बांधू खाली लागलो. करू का पॉज होता? हे मला माहित नव्हतं.
अगं ग और एक रुपया दे दो. मम्मी पडशील पाठी सरकतो. बेबी ही बघ मम्मी मला तू व्हिडिओग्राफर आहो. कुठे गेली अरे तू कुठे जाते रामा मम्मी चालू पण होत नाही. मम्मी जळायचं ग तो बस बांध. अरे तुम्हाला पण सेल्फी नाही काढला त्या पोर होती तर मी सेल्फी काढून काय करते रे तुम्ही. माझा सोमवारपासून फोन वाजतोय. सोमवारपासून कॉलेज. टायमिंग काय असं दिलंय? अरे फर्स्ट डे ना म्हणून तेच बोलली 2:30 to 3:30 1 तास. मंडे पासून. तुला काय होते? बोल ना बाबू काहीतरी. काय सतवतेस तू त्याला? बोल. माझा creepy. गुड लुकिंग गुड नाईस लुकिंग. बरं मेहंदी काढायची आहे ना? नाही आता बस ना अजून किती मेहंद्या काढायची आता. एवढी काढलेली भरपूर नाही तर. गणपतीला? हा गणपतीला टाइम आहे तेव्हा काढशील बरोबर. माझी राखी मस्त आहे ना. मी आणली. कशी आहे सोनू? आम्हीच घेतली. तू नव्हती. मी समोर होती. अरे हीच घेतलेली ना आपण. नाही ही आपण त्या दिवशी आणली मी काल स्टेशनवरनं. धागा एक घेतली त्याचा धागा पण सेम आहे. What are you doing, guys? एवढ्यासाठी खातोय. आवरटाच तुम्ही तिघं. मीठ टाकली डोक्यामध्ये कोणी कोणाच्या माझ्या. चल तिच्या डोक्यावर अजून काय बोलतेस काय ग काय पण काय बोलते दादा हे काय? हे मिनिट टाकली का पाकळी माहिती का? मी नव्हतो तेव्हा मी गोष्ट पंढरपूरला गेलो शेवटचं. ते शेवट. पंढरपूरला पण जाऊन आलो ना हो ते शेवट 2004 ला गेलेलो त्यावेळेस. शेवट आई आजारी होती बघ तेव्हा गेलो होतो. ती शेवटची आणि आई पाहिजे जवळ समजा कपवडी गेले होते दर्शन घ्यायला. नाही आईला हे करून घेऊन गेलेले तेव्हा. एक गणपती पण केलेला पाण्यातला एक गणपती पण केलेला आपण पुढच्या घरी. आम्हाला लागलेली होती. तुझ्या टायपिंगच्या इकडे पण जायचं म्हणजे टायपिंग करायला घेऊन जायची आणि पद्मोशी स्ट्रगल करत होती. सगळं ते परीक्षा देणं इकडे इकडे आचारसंहिता उपोषण टीव्हीवर आली आईला सांगितलं तुमची पोरगी आई म्हणजे तिला सोडून दिली. करायचं होतं माझं. हळद हळद काय करते माझं कधी घरीच आहे ना. आमचं करा आम्ही घरी कसं तुला काम काय दुसरी आली तरी पॉइंट असेल. सगळे गेले देव ते जे गेलं होतं ते पण गेलं. ऍक्च्युली ना लो ड्राय मला करायचं होतं एकटीला आणि ना मग निपून पण आला त्याला पण करायचे होते. नंतर मग वा तू पण पाणी लावलं. ते सेट चांगले झाले. ओव्हरलोड आहे ओव्हरलोड नाही होणार
अगं नाही होणार बेडरूम. ओव्हरलोड जाते. सोनू दादाची नीट झालेले. सोनू दादाचे ना एकदम नीट झालेले. त्याने पाणी लावलं. निपुण तू का पाणी लावलंस? अरे मला पण नीट करायचं होते अजून. थांब दाखव इथे. हिरो असता ना. सोनू दादा कधी बघ झाले पण नाही. काय आता घेतलं. सोनू दादा दाखव. माझा हात दुखायला लागला. चांगले आहे एवढे. तुला कोण बोललेलं पाणी लावायला? खुद का दिमाग. किडे किडे चांगले तुझे परफेक्ट सेट झालेले होते. तरी अजून होतील ना आता. चांगलं आहे. काय झालं दादा? काय झालं दादा? याचं प्रॉपर झालेलं परत केसाने पाणी लावून आला. ह्याचं झालेलं पाणी लावून आला की अजून प्रॉपर कर. हिचं अर्धच झालं. अरे यार चला चला रे. फर्स्ट टाइम सक्सेसफुल प्लॅन. अचानकपणे घेतला. अनप्लॅन ट्रिप 3 वाजता प्लॅन केली, 4 वाजता निघालो. नाही आधी प्लॅन केलं. गाडीची चावी आहे माझ्याकडे. लाईट बंद करा. माझा फोन नको घेऊस. कामाचा नाही काही. बेबी चावी गेली खाली. हे ना ताई हा. बसायला येते. मिक्सिंग मग ते कुठे? सोनू दादा हे घेतलंय. बघ आता पुढचे काय करायचं ते तू. ठीक आहे. गाईज अचानक वाला प्लॅन कोंडेश्वरला. अरे आईला घे. गोंधळ. थांब एक मिनिट. माझ्यासोबत मामा आणि निपुण आहे. पप्पा आणि निपुण आहे. तू आहे, तू हिला घेऊन ये. नाही जमणार. अगं तिघे जण बसतो आपण. इकडे बघ. अगं जा तिघं. अगं थांब. नाही जमणार. काय प्लॅन आहे? मेहंदी प्लॅन काय? अजून बिल्डिंग मध्येच आहे. काय झालं? अजून बिल्डिंग मध्येच आहे. छत्री उड्या. अरे गाई कोंडेश्वरला आलोय. खूप असं जीव मोठे ऍक्च्युली ट्रिपल सीट आलोय आम्ही. हा मी पण ट्रिपल सीट होती. फक्त दीदी डबल सीट होती. हो. आणि ना पावसात भिजल्यामुळे ना थंडी वाजते. मला नीट ना तोंडातले शब्द नीट नाही निघत. हे दोघं पाहते आणि अर्धे जण पुढं गेले. गाई तिथं फेस गोल्डन पुढे पुढे बाहेर तिकडे बाहेर. किती गोंधळ गोंधळ किती गोंधळ. दीदी तुला सांगू इच्छिते तू. नाही आपण अनुजलाच विचारूया. मी त्याला विचारते. थांब थांब थांब. तू सांगू इच्छितो की आता मगाशी काय किती उंच होती की तुझ्यासोबत काय झालं मगाशी? माझ्यासोबत एका बाईने म्हणजे मी येतो बघा पुढं असली बिसली तर ती याची शिव्या घालत. असून दे, तिला सांगेन रिटर्न सॉरी माझी चुकी नव्हती, चुकून लागलं म्हणून. झालेलं काय ते सांगतो. अरे तिकडे साईडला गाडी होती, मी पुढे पुढे चालत होतो, तर ती बाई माझ्या पुढे होती, तर मी हळूहळू चालत होतो, तर माझ्या गाडीचा टायर तिला पाहायला लागला, तर ती मला म्हणजे हे करायला लागली की तू मला ठोकतोय, मला पाडायला येतं म्हणून वगैरे वगैरे बोलायला लागली. पण नंतर काय, नंतर ती आली आणि मला वाटतं ती मला मारणारच आता, पण नंतर नाही मारलं नाही मारलं. आम्हाला काहीच कळत नव्हतं नक्की चालू काय त्यात वाटतं काय. अरे पण मी ठोकला पण नाही तिला, चुकून झालं. ती समोर चालवते, इकडे पाठी गाडी येते, मी पुढे पुढे येतो, तर चुकून तिला माझ्या फक्त म्हणजे स्कूटीचा टायर त्यात गाड्या पण होत्या होतं तिला. होते. इट इज ओके. तुला काय वाटतं ह्या विषयावर? मग अशी जे काय झालं ते काय नाही, जे काय झालं ते त्यांची चुकी होती, आमची चुकी होती. काय त्या बाईच्या अंगात जाम किडे होते. सॉरी. असं नसतं बोलायचं ऑन कॅमेरा. बस तू आता मी हे असंच टाकणार आहे, तिनेच बघायला पाहिजे. ताई तुला काय वाटतं? ताई ताई तुला काय वाटतं मग अशी झालं ते? खाली बघा रे. साक्षी तू चप्पल नाही घातलीस, तुला अजून सांभाळतो. मला धुता येईल बायगोळा पानसट गिरी. काय झालं? जा तू जा. हिला पाणी टाकून द्या. मला स्विमिंग येते. मग मी काय करू? पाण्यात टाकून फायदा नाही. बोलली
काय दहशत आहे सो गाईज आत्ता आलो आम्ही कोंडेश्वरवरनं. प्लॅन एकदम अचानक झालेला आणि येताना जरा पाऊस लागला म्हणून मी काही शूट नाही गेला आणि पूर्ण भिजून गेलेलो आहोत. आता मी चेंज करते, फ्रेश होते आणि परत भेटते. फॅन पेज का आपण फॅन पेज का बर्थडे पार्टी या व्यक्तीची रेडवाले आणि बिल आहे ना कॅमेरा मॅगची व्यक्ती भरणार. कॅमेरा मागची जी व्यक्ती आहे ती बिल भरणार. अच्छा हा काय घडा विकतोयस तू? घडा विकून बिल भरणार आहे? काही नाही खिशात तू बी भरशील ना ना मी उंदी कारण पप्पा तुम्ही इन ऍडव्हान्स भेटू. आता भेटू आपण. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग गाईज. आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला. खूप अनएक्सेप्टेड प्लॅन्स झाले, म्हणजे आत्ता पण खाली नाचूर वगैरे, परत कोंडेश्वरला जाणं वगैरे ते पण अनएक्सेप्टेड होतं आणि खूप मज्जा आली. दीदी तुला कसं झालं आज? मस्त. आणि उद्या भरभरून दीदीचं पाय दुखणार आहे आणि ते मला दाबायला लावणार आहे ती पाय. So let it be. Thank you for watching my vlog guys. Please do like, share and subscribe. चला भेटूया नेक्स्ट vlog मध्ये. गुड नाईट.